हॅलो ईच अँड एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पेठ 2021 साठी हायर एज्युकेशन म्हणजेच उच्च शिक्षण या विषयावर क्वेश्चन बघणार आहोत. या लेक्चरद्वारे आपण हायर एज्युकेशनचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. आजचा हा लेक्चर हायर एज्युकेशनचा पहिला लेक्चर आहे. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ इच्छिते. जे स्टुडंट कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या पेड एक्झाम 2021 साठी तयारी करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनसाठी अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी आम्ही पेपर 1 साठी कंप्लीट कोर्स अवेलेबल केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, 20 फुल सिलेबस टेस्ट सिरीज भेटतील. हे टेस्ट सिरीज तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप उपयुक्त आहेत. हे टेस्टद्वारे तुम्हाला भरपूर सराव करायला मिळणार आहे. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे पीएचडी ऍडमिशनसाठी. हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. प्लीज लक्षात असू द्या, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही आहे. हा कोर्स आम्ही तुम्हाला जस्ट 499 मध्ये प्रोव्हाइड करत आहोत. मग वाट कसली बघताय, आजच कोर्स जॉईन करा. उच्च शिक्षणातील स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य आणि ऑप्शन्स आहेत प्रशासन, धोरण बनवणे, वित्त आणि अभ्यासक्रम विकास. The correct answer for this question is option number D. Autonomy in higher education implies freedom in curriculum development. Autonomy implies academic and administrative freedom, which should result in enhancement of quality of education and achievement of academic excellence. They affiliated to the government body or university but have a academic independence. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इग्नोचे विशेष शैक्षणिक चॅनल म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत ज्ञानदर्शन, स्वयंवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानदर्शन. डीडी ज्ञानदर्शन ही दूरदर्शन केंद्र इग्नो येथून प्रसारित होणारी एक सहकारी मालिकेची दूरदर्शन वाहिनी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि इस्रोच्या नोडल एजन्सीमधून इस्रो यांच्या सहकार्याने हा MHRDचा शैक्षणिक माध्यम उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैक्षणिक क्षेत्रात सेवा देणारा पहिला भारतीय उपग्रह म्हणून ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत सेट एजू, इनसेट बी, एज्युसेट आणि लास्ट ऑप्शन आहे इनसेट सी. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, एज्युसेट. GSAT-3 त्याला एज्युसेट असेही म्हणतात. हा एक संचार उपग्रह होता जो 20 सप्टेंबर 2014 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रक्षेपित केला होता. एज्युसेट हा पहिला भारतीय उपग्रह आहे जो केवळ शैक्षणिक क्षेत्राची सेवा करण्यासाठी तयार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले संरक्षण विद्यापीठ कुठे आहे आणि ऑप्शन्स आहेत हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, हरियाणा. इंडियन नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी हे भारतातील हरियाणा राज्यातील गुरुग्राम जिल्ह्यातील बिनोला गावात भारत सरकारचे राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परीक्षेबाबत बरोबर आहे आणि ऑप्शन्स आहेत ही एक स्वायत्त संस्था आहे. उच्च शिक्षणाच्या संस्थेचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याची जबाबदारी सोपवली जाते. हे दिल्लीत आहे. यात प्रादेशिक कार्यालये आहेत. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच ही एक स्वायत्त संस्था आहे आणि उच्च शिक्षणाच्या संस्थेचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याची जबाबदारी सोपवली जाते. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कुठल्या राज्यात स्थापन झाले आणि ऑप्शन्स आहेत आंध्र प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए,
आंध्र प्रदेश सरकारने 1982 मध्ये मुक्त विद्यापीठ सुरू करण्यासाठी पहिला पुढाकार घेतला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय बहुतेक विद्यापीठांना निधी दिला जातो आणि ऑप्शन्स आहेत केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठ अनुदान आयोग, खाजगी संस्था आणि व्यक्ती. Here the correct answer for this question is option number C. Public universities are supported by the Government of India and the state government, while private universities are mostly supported by various bodies and societies. Universities in India are recognized by the University Grant Commission, that is UGC, which drawn its power from the University Grant Commission Act 1956. भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयाची संख्या सूचित करा आणि ऑप्शन्स आहेत 10, 7, 8 आणि 9. Here the correct answer for this question is option number B. Here the next question is, India has the highest number of students in the college after the UK, USA, Australia and Canada. And the correct answer will be option number B. India has the highest number of students in the colleges after USA. Next question आहे, खालीलपैकी कोणते विधान विद्यापीठ अनुदान आयोग UGC बद्दल बरोबर नाही आणि ऑप्शन्स आहेत, त्याची स्थापना 1956 मध्ये ससंदाच्या कायद्यानुसार करण्यात आली, उच्च शिक्षणाचा प्रचार आणि समन्वय करण्याचे काम त्यांच्यावर आहे, त्याला केंद्र सरकारकडून योजना आणि बिगर योजना निधी प्राप्त होतो, आणि लास्ट ऑप्शन आहे राज्य विद्यापीठाबाबत राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो. The correct answer for this question will be option number D. It receives fund from the state government in respect of state university. The University Grant Commission of India is statutory body set up by the Government of India in accordance to the UGC Act 1956 under Ministry of Education and is charged with the coordination, determination and maintenance of standard of higher education. Next question आहे, खालीलपैकी कोणती अल्पसंख्यक संस्था आणि ऑप्शन आहेत पंजाबी विद्यापीठ पटियाला, उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद, काश्मीर विद्यापीठ श्रीनगर, सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली. खालील दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, फक्त 4, म्हणजेच सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली. Here the next question is, with reference to the institute in higher education UGC stand for, and the options are University Grant Committee, University Grant Commission, Universal Grant Commission and none of the above. Here the correct answer for this question is option number B. The University Grant Commission of India is a statutory body set up by the Department of Higher Education, Ministry of Education, Government of India in accordance the UGC Act 1956 and is charged with the coordination, determination and maintenance of standard of higher education. Next question आहे, UGC अधिनियम 1956 च्या कलम 3 अंतर्गत UGC द्वारे घोषित डीम विद्यापीठांना कुठली परवानगी नाही आणि ऑप्शन्स आहेत उच्च शिक्षणात कार्यक्रम ऑफर करा आणि पदव्या जारी करा, कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेला संलग्नता द्या, UGCच्या परवानगीशिवाय अनुक्रमे देशात आणि परदेशात कुठेही ऑफ कॅम्पस आणि ऑफशोर कॅम्पस उघडा, दूरस्थ शिक्षण परिषदाच्या मान्यतेशिवाय दूरस्थ शिक्षण कार्यक्रम देतात. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, UGCच्या परवानगीशिवाय अनुक्रमे देशात आणि परदेशात कुठेही ऑफ कॅम्पस आणि ऑफशोर कॅम्पस उघडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च शिक्षणातील संस्थेच्या संदर्भात NCRI म्हणजे, आणि ऑप्शन्स आहेत ग्रामीण संस्थेची राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय ग्रामीण संस्थेची समिती, राष्ट्रीय संशोधन संस्था परिषद आणि काहीही नाही. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ग्रामीण संस्थेची राष्ट्रीय परिषद. 1995 मध्ये
भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण संस्थेची परिषद स्थापन केली? Here the next question is, on which list is education in Indian Constitution? And the options are central list, concurrent list, state list, and none of the above. The correct answer for this question is option number B, concurrent list. Under Article 42 of the Constitution, an amendment was added in 1976 and education became concurrent list subject, which enabled the central government to legislate it in the manner suited to it. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली? आणि ऑप्शन्स आहेत UNDP, युनेस्को, AICTE and UGC. The correct answer for this question is option number B, UNESCO, the United Nations Education, Scientific and Cultural Organization. The headquarters is in Paris, France, which is founded in 16 November 1945. Next question आहे, डीम विद्यापीठाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि ऑप्शन्स आहेत, त्याची स्थापना केंद्र सरकारने केली आहे, त्यांची स्थापना राज्य सरकारने केली आहे, ते स्वतःचा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाची रचना करू शकतात, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number C. They can design their own syllabus and a coursework. Deemed university or deemed to university is an accreditation awarded to higher educational institute in India, confirming the status of university. It is granted by Department of Higher Education. Next question आहे, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेबाबत योग्य आहे? आणि ऑप्शन्स आहेत, ही एक स्वायत्त संस्था आहे, महाविद्यालयांना निधी वितरित करण्याची जबाबदारी सोपवली जाते, हे दिल्लीत आहे, यात प्रादेशिक कार्यालये आहेत. Here the correct answer for this question will be option number A. It is autonomous institution. National Assessment and Accreditation Council (NAAC) was established in 1994 as an autonomous institution of University Grant Commission, that is UGC, with its headquarters in Bangalore. Next question आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतीय तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाची गुणवत्ता पाहते? आणि ऑप्शन्स आहेत MCI, CSIR, NCTE आणि लास्ट ऑप्शन आहे AICTE. Here the correct answer will be option number D. The All India Council for Technical Education is the statutory body and the national level council for technical education under Department of Higher Education, Ministry of Resource Development. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC ची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन्स आहेत 1964, 1966, 1994 and 1996. The correct answer for this question is option number C. The National Assessment and Accreditation Council is an organization that assesses and accredits higher educational institutions in India. It is an autonomous body founded by University Grant Commission of Government of India, headquartered in Bangalore. Next question आहे, प्राथमिक शिक्षण मदत करते आणि ऑप्शन्स आहेत मुलाचे समाजीकरण, मुलाचे लोकशाहीकरण, अर्थातच समज आणि वरील सर्व. The correct answer for this question will be option number D. Primary education help in all of the above. Here the next question is, the Indira Gandhi National Open University IGNOU established by an act of the Parliament in 1991, 1993, 1990 and 1985. The correct answer for this question is option number D. Indira Gandhi National Open University, known as IGNOU, is a central university located at Maidan Garhi, New Delhi, India, named after former Prime Minister of India Indira Gandhi. The university was established in 1985 with a budget of rupees 20 million after the Parliament of India passed the Indira National Open University Act 1985.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, इग्नोचे 26 जानेवारी 2003 रोजी सुरू केलेले उपग्रह वाहिनी कोणते आहे आणि तांत्रिक दुरुस्त शिक्षणाची वाढ आणि विकास आहे. आणि ऑप्शन्स आहेत राजश्री वाहिनी, एकलव्य वाहिनी, ज्ञानदर्शन वाहिनी आणि खालीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number B, Ekalavya channel. Ekalavya Technology Channel is a distance learning joint initiative between IIT and IGNOU. It was inaugurated by Professor Murli Manohar Joshi, Honorable Minister HRD and SNT and Occasion Development on 26 January 2003. The next question is, which one of the following article of the Constitution of India safeguard the right of minority to establish and run educational institute of their own liking? And the options are Article 30, Article 31, Article 32 and last option is Article 33. The correct answer for this question will be option number A, Article 30. Article 30 safeguard the right of minorities to establish and run educational institute of their own liking. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने मेटा विद्यापीठ संकल्पना स्वीकारली आहे? आणि ऑप्शन्स आहेत दिल्ली विद्यापीठ, आसाम विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ आणि पौंडीचेरी विद्यापीठ. The correct answer for this question is option number A, Delhi University. The University of Delhi, informally known as Delhi University, it is a collegiate public university located in New Delhi, India. It was founded in 1922 by the Act of Central Legislative Assembly. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेना UGC कायदा 1956 अंतर्गत पदवी प्रदान किंवा प्रदान करण्याचा अधिकार आहे? आणि ऑप्शन्स आहे विधिमंडळाच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले विद्यापीठ, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित विद्यापीठ, अशी संस्था जी विद्यापीठ मानली जाते आणि वरील सर्व. The correct answer for this question is option number D, all of the above. Here the next question is, which of the following statements are correct about the Central University? And the options are, the President of India acts as a visitor of the university. Central University is established under the Act of the Parliament. President has the power to nominate some member of Executive Committee or the Board of Management of the University, and all of the above. Here the correct answer for this question will be option number D. Given all the sentences are the correct about the Central University. Next question आहे, भारतातील दुरुस्त शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन्स आहेत, हे औपचारिक शिक्षणाला पूरक आहे, त्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होतो. हे औपचारिक शिक्षणाची जागा घेते, त्यामुळे शिक्षणाचा प्रवेश वाढतो. The correct answer for this question is option number C, A, B and D. That is, it supplements formal education, it reduces the cost of education and it enhances access to education. Next question आहे, राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA कुठे स्थित आहे? आणि ऑप्शन्स आहेत खडकवासला पुणे, देहरादून, अलाहाबाद आणि चेन्नई. The correct answer for this question is option number A. The National Defence Academy NDA is a joint service academy of the Indian Armed Force where cadets of the three services, the Army, the Navy and the Air Force, train together before they go into the respective services academy for further recommission training. The NDA is located in Khadakwasla, Pune, Maharashtra. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन स्कूल ऑफ माइन्स येथे स्थित आहे आणि ऑप्शन्स आहेत पटना, धनबाद, कोलकाता आणि गुवाहाटी. The correct answer for this question is option number B, Indian Institute of Technology, Indian School of Mines, Dhanbad, Jharkhand. The Indian Institute of Technology
IIT Dhanbad was established in 1926 to cater to the manpower need of the coal and mineral industries. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय विज्ञान संस्था IISc येथे आहे आणि ऑप्शन्स आहेत चेन्नई, कोलकाता, बेंगलोर आणि मुंबई. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे उच्च शिक्षण आणि विज्ञान, अभियांत्रिक डिझाईन आणि व्यवस्थापनातील संशोधन सार्वजनिक डीम्ड संशोधन विद्यापीठ आहे. हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर मध्ये आहे. Here the next question is, what is the full form of NEET and the examination for admission into medical courses in India? The options are the National Employment Cum Entrance Test, the National Eligibility and Exam Test, the National Entrance and Eligibility Test, the National Eligibility Cum Entrance Test. The correct answer for this question is option number D. The full form of NEET, the National Eligibility Cum Entrance Test. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षी भारतरत्नाची स्थापना करण्यात आली आणि ऑप्शन्स आहेत 1954, 1952, 1956 and 1945. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए 1954. भारतरत्न देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार 1954 मध्ये स्थापन करण्यात आला. अपवादात्मक सेवा मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च क्रमाने कामगिरी केल्याबद्दल दिला जातो. Here the next question is, which of the following is the least desirable outcome in higher education system? The options are enhancement of independent thinking of student, increase in student probing skill, good preparation for appearing in the examination, helping the student to think out of box. The correct answer for this question will be option number C. Good preparation for appearing in the examination is the least desirable outcome in higher education. Next question आहे मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण लेखात संरक्षित केले गेले आहे आणि ऑप्शन्स आहेत 19, 350, 220 आणि 351. Here the correct answer is option number B, 350. A 5-judge constitution bench headed by Chief Justice R.M. Lodha has said that state has no power under Article 350A of Constitution to compel the linguistic minorities to choose their mother tongue as the only medium of instruction. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात कोणत्या राज्यात पहिले मुलांचे विद्यापीठ स्थापन केले आणि ऑप्शन्स आहेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी भारतातील गुजरातच्या गांधीनगर शहरातील एका राज्य विद्यापीठ आहे जे 2009 मध्ये स्थापित केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेत्याने ध्रुवीकृत प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वेगाने फिरणाऱ्या ताऱ्यांचा अंदाज लावला आणि ऑप्शन्स आहेत एस चंद्रशेखर, सी.व्ही. रमन, एस रामानुजम आणि लास्ट ऑप्शन आहे वेंकट रमन रामकृष्णन. करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ए एस चंद्रशेखर. नेक्स्ट क्वेश्चन आहे NIRF चे पूर्ण रूप काय आहे? भारतातील उच्च शैक्षणिक संस्थेला रँक देण्याची पद्धत आणि ऑप्शन्स आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फ्रेमवर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंग फ्रेमवर्क, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क आणि राष्ट्रीय संशोधन निधी संस्था. The correct answer for this question is option number C. The National Institutional Ranking Framework is the methodology adopted by Ministry of Education, Government of India to rank institutions of higher education in India. The framework was approached by MHRD and launched by Ministry of Human Resources Development on 29 September 2015. Next question आहे
स्वयं हे एक पोर्टल आहे आणि ऑप्शन्स आहेत नीती आयोग, MHRD, मंत्रालय I&B, रेल्वे मंत्रालय. Here the correct answer for this question will be option number B. Swayam is a portal initiated by MHRD. In 1985, Rajiv Gandhi government decided to change its name to Ministry of Human Resources Development MHRD, and with the public announcement of newly drafted National Education Policy 2020, Ministry of Human Resources Development was renamed back to Ministry of Education. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे सहसा असे मानले जाते की शैक्षणिक संस्थेत शिकणे आजचे दिवस वाया गेले आहे कारण ऑप्शन्स आहेत विषय कंटाळवाणे आहेत, शिक्षक तेथे विषयाशी पूर्णपणे संवाद साधतात, जीवनात संबंधित मार्गांशी संवाद साधला जात नाही, आणि लास्ट ऑप्शन आहे बहुतेक शिक्षक त्यांच्या विषयाशी परिचित आहेत. The correct answer for this question is option number C. Subjects are not communicated in life relevant ways. Next question आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा वाढदिवस काय म्हणून साजरा केला जातो, आणि ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय शिक्षण दिन, शिक्षक दिन, राष्ट्रीय उच्च शिक्षण दिन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दिन. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 2008 पासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. The next question is, NEC accreditation of the university reveals, and the options are the level of quality in the university, the merit of the university, the weakness of the university, the advice given to the university. Here the correct answer will be option number B, the merit of the university. The National Assessment and Accreditation Council is an organization that access and accredit higher education institutions in India. It is an autonomous body founded by University Grant Commission of Government of India, headquartered in Bangalore. Next question आहे, U चे CBFC प्रमाणपत्र म्हणजे, आणि ऑप्शन्स आहे प्रदर्शनाखाली, अज्ञात प्रदर्शन, सार्वत्रिक प्रदर्शन, आणि लास्ट ऑप्शन आहे अप्रतिबंधित प्रदर्शन. The correct answer for this question is option number D. The CBFC certificate of U means unrestricted exhibition. Next question आहे, भारताचे राष्ट्रपती आहेत आणि ऑप्शन्स आहेत राज्यप्रमुख, सरकाराचे प्रमुख, राज्यप्रमुख आणि सरकाराचे प्रमुख दोन्ही, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question will be option number A. The President of India is the head of the state. Next question आहे, भारतातील दूरस्थ शिक्षणाचा हेतू, आणि ऑप्शन्स आहेत आर्थिकदृष्ट्या पदवी प्रदान करा, पदवीधरांची मोठी संख्या निर्माण करा, उच्च शिक्षणाचा दर वाढवा, पोहोचू शकत नाही. Here the correct answer for this question will be option number D, reach to unreachable. Distant education, also called distant learning, is the education of students who may not able to physically present at the school. Traditionally, this usually involve correspondence courses wherein the student corresponded with the school by post. Today it involve online education. Next question आहे, भारतात 3 प्रकारची विद्यापीठे आहेत आणि ऑप्शन्स आहेत केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, डीम विद्यापीठ. सेकंड ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि स्वायत्त विद्यापीठ. थर्ड ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि तांत्रिक विद्यापीठ. आणि लास्ट ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि सामान्य विद्यापीठ. The correct answer for this question is option number A. 3 kinds of university in India are Central University, State University and Deemed University. The next question is,
Government agency responsible for collection of various type of data in India is CSO stand for, and the options are Central Statistical Organization, Central Statistic Office, Central Staff Organization, and last option is Central Staff Office. The correct answer for this question is option number B. The Central Statistic Office is a governmental agency in India under the Ministry of Statistics and Program Implementation responsible for coordination of statistical activity in India. नेक्स्ट क्वेश्चन आहे MHRD द्वारे वित्तघोषित NPTEL प्रकल्प म्हणजे आणि ऑप्शन्स आहे तंत्रज्ञान वर्धित शिक्षणासाठी राष्ट्रीय व्यासपीठ, तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम, टेलिफोन वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम आणि लास्ट ऑप्शन आहे तांत्रिक वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम. Here the correct answer for this question is option number B. National Program on Technology Enhanced Learning is an Indian online learning platform for university level science, technology, engineering and mathematics subjects. Here the next question is what is the full form of ICSSR, and the options are Indian Council of Social Science Research, Indian Council of Space Science Research, Indian Council of Scientific Search and Research, and last option is Indian Congress of Space and Scientific Research. The correct answer for this question will be option number A. Indian Council of Social Science Research is the national body overseeing research in the social science in India. It was established in New Delhi in 1969. Next question आहे नवोदय शाळेची स्थापना करण्यात आली आहे आणि ऑप्शन्स आहेत ग्रामीण भागात चांगले शिक्षण द्या, ग्रामीण भागातील शिक्षणाचा अपव्यय तपासा, पूर्ण सर्व शिक्षा अभियान आणि लास्ट ऑप्शन आहे ग्रामीण भागात शाळेची संख्या वाढवा. The correct answer for this question is option number A. Provide good education in rural area. Jawahar Navodaya Vidyalaya is a system of central school for talented students predominantly from rural area in India.